नमस्कार, साधनाच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी गावरान असा नाश्ता. बघा, इथे एक बाउल घेतला आहे आणि ताटामध्ये काही पिठं काढून घेतलीत. आता तुम्हाला मी सांगते कुठले पीठ. तर हे पण पहिल्यांदा गव्हाचं पीठ मी 1 वाटी घेतलेत. बघा, अशी बाउल दाखवलं आहे तुम्हाला याच्यात, त्या बाउलप्रमाणे मी मेजरमेंट घेतलं. गव्हाचं पीठ आपण इथे घालून घेऊया. आता हे ज्वारी आणि बाजरी हे मी दळून आणतानाच मिक्स करून आणलं होतं. तर हे आपण 1 बाउल घेतलेला आहे पीठ. इथे अर्धा बाउल मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी मुद्दाम ताटामध्ये काढून घेतले की म्हणजे तुम्हाला दाखवायला मला आणखी सोपं पडेल. आता इथे 1 वाटी जो बाउल आपण वापरला त्याच मेजरमेंटने आपण हे बेसन पीठ घेतले, ते याच्यामध्ये घालून घेऊया. तर अशी ही पिठं आपण याच्यामध्ये बाउलमध्ये सगळी मिक्स करून घेणार आहेत. तर ताटात जे राहिले ते पण मी याच्यामध्ये घालून घेते. हे सगळ्या प्रकारची पिठं आपण याच्यामध्ये घातलीत आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर बघा. आता काय झालं की दुपारी मस्त दाल फ्राय आणि राईस केला होता, त्याच्यातली काही दाल फ्राय माझ्याकडे शिल्लक होते. तर काय करायचं, तर रात्रीच्या जेवणामध्ये काही इतकं खात नाही का, डिनर म्हटलं की लाईटच असतं. म्हणून मी काय केलं की मुलांना भूक लागली होती, चला म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. आता ही आपण दाल फ्राय उरलेली आहे, ही मी याच्यामध्ये पिठांमध्ये घालून घेते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तो आपण जरा कुस्करून घालूया याच्यामध्येच. बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. ते साधारण मोठा 1 कांदा मी घेतला होता. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेऊन घातली याच्यामध्ये. आयत्या वेळी अशी काही भाजी किंवा डाळ वगैरे आली तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता नाही का. आता हळद घेतली आपण, याच्यामध्ये हळद घालून घेऊया. साधारण अर्धा चमचा पण इथे हळद ॲड करणार आहे. आणखी जरा मी घालून घेतली. मिरची पावडर तिखटासाठी म्हणून, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मात्र तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकताय. त्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचे आहे जिरे. जिरे मी इथे 2 चमचे वापरणार आहे. जिऱ्याने पचनाला मदत होते, अन्न पचनाला मदत होते, जरा पचनशक्ती वाढते. थोडक्यात काय तर पचनशक्ती वाढते. जिरे घालून घेतल्यानंतर आता इथे पांढरे तीळ, हिवाळ्याचा सीझन आहे म्हटल्यावर जरा काहीतरी उष्ण हवंय की नाही आणि पौष्टिक, म्हणून आपण काय करणार आहे, पांढरे तीळ घालून घेतलेत. ओवा घालायचा आहे. ओवा ॲड करत असताना हातावर पहिल्यांदा काढून घेतला आहे आणि आता इथे दुसऱ्या हाताने आपण थोडासा तो रब करून घेऊ. त्यानंतर कुस्करून घेतला की मग याच्यामध्ये आपल्याला तो ॲड करायचा आहे. तर ओव्याने काय होईल की हे पचायला तर मदत करणारच आहे, परंतु गॅस जर म्हणजे पोटामध्ये वात पकडणार नाही. मीठ घालून घेऊया. सैंधव मिठाचा वापर करते. जेवणामध्ये शक्यतो सैंधव मिठाचाच वापर हा चांगला नाही का. तुम्ही कुठला करताय काही माहीत नाही, पण करत जा नसेल करत तर. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. वेगळी भाजी इथे काही मी घातलेली नाही आहे कुठली. कांदा आणि कोथिंबीर एवढंच घातलं आहे आणि दाल फ्राय जी राहिली होती ती. परंतु अतिशय पौष्टिक असं इथे आपल्याला हा नाश्त्याचा एक प्रकार करायला मिळणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही करून बघा ना प्रत्यक्ष, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की किती चविष्ट होतं आहे. अशा बघा, आता या चमच्याने मी हे सर्व एकजीव करून घेते. बऱ्यापैकी सगळे मिश्रण लागून झालेलं आहे आणि आता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी पाण्याचा वापर इथे करून पुढची प्रोसेस करणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा हाताने दाखवते. झालंय सगळं मिश्रण आपलं एकसारखं झालंय. तर थोड्या थोड्या प्रमाणामध्येच पाणी घ्यायचं, फार काही पाणी घ्यायचं नाही. एकदम ओतलं ना मग काय होणार आहे, एक तर ते पातळ होणार आणि पुन्हा मग तुम्ही पीठ ॲड करा वगैरे, असं ते तुमचं प्रमाण
आणि जे काही ॲड केलेले मसाले ते सगळं मग बेचव होणार. थोड्याच प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करत इथे आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. बघू शकता इथे कशा पण करते मी. हातावरच थोडंसं पाणी घ्यायचं, ते आपल्याला सगळीकडे पसरवून घेता येतं. कुठे गुठळी असेल तर ती मोडता येते. गव्हाचं पीठ आपण ज्या पद्धतीने मळतो तसं नाही. तर हेच बघा, आता इथे तुम्हाला दाखवलं माझं रेडी झालंय पीठ मळून. हे अतिशय पातळही नाही आणि अतिशय घट्ट पण नाही, तसं मध्यम याच्यावरती मी केले. बघा तयार आहे. आता इथे पुढच्या प्रोसेससाठी म्हणून मी पोळपाट घेतलाय. इथे आपल्याला लागणार आहे कॉटनचं कापड. तर मी इथे पांढरं कॉटनचं कापड हे डबल घडी करून घेतलेलं आहे. थोडंसं ओलं करून घेतलं होतं मी. पाणी त्याच्यातलं बऱ्यापैकी पिळून काढायचं आणि आता पसरवून घेतलंय पोळपाटावर. पुढे आपल्याला काय करायचं असेल तर त्यासाठी थोडंसं बाउलमधून मी पाणी याच्यावर शिंपडून घेते. जर असा ओलावा हा असला पाहिजे. म्हणजे आता याच्यावर आपण करणार आहे थालीपीठ थापून करणार आहे, तर ते आपल्याला सहज तिथे थापता येईल. बघा हे आपलं रेडी केलेलं पीठ होतं. तर याच्यामधून मी एक गोळा काढून घेते. इथे आपण फार लहानही करायचे नाही आणि फार मोठेही करायचे नाही. तर मध्यम आकाराचे आपण इथे थालीपीठ करून घेणार आहे. तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता किंवा गावाकडे याला धपाटे म्हणतात. मला वाटतं धपाटे या शब्दाने मला आठवण आली असेल नाही का, बालपणी खाल्ले असतील ना धपाटे. चला आता गॅसवरती मी तवा ठेवलाय तापत आणि गॅसची फ्लेम इथे हाय केलेली आहे. आता इकडे थालीपीठ आपण थापून घेतोय. जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळी ठेवायचं नाही. साधारण साईडच्या किनाऱ्याने तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल किती जाडसर हवं आहे ते. तर एवढा मध्यम याचं आपलं झालेलं आहे थापून. पण नुसतंच आपल्याला तेवढंच करायचं का नाही. तर इथे काय करणार आहे आपण, एका बोटाने मी इथे 5 होल करून घेते. तर हे कशासाठी तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. असे 5 होल करून घ्यायचे हे थालीपीठाला. आता तवा तापला की नाही हे पहिल्यांदा बघूया आपण. तापलाय तवा तर रेडी आहे. मग उलथाणने मी काय केलं, याच्यावरती तेल घालून घेतलंय. तर साधारणपणे तव्याला लागेल एवढंच तेल आपल्याला लागणार आहे. जास्तीचं तेल असेल तर उलथाणनी मी हे परत काढून घेते. तुम्ही या पद्धतीने काढून घेऊ शकता. आणि त्यानंतर मग पोळपाटावर जे आपण थापून घेतलं होतं तर ते कापडासहित पकडायचे आणि याच्यावर असं उपडं करायचंय. उपडं केल्यानंतर उलथणने तुम्ही ते सरळ करू शकता परत, एखादा जरी कोणा मोडला तरी. आता उलथणने ते तेल आपण हे 5 होल जे केले होते त्याच्यामधून थोडंसं तेल आपण सोडणार आहे, की जेणेकरून खालच्या बाजूने सुद्धा हे सगळीकडे तेल पसरेल आणि खरपूस भाजल्या जातील थालीपीठ. बघा लहानपणीची आठवण, आई आपल्याला म्हणायची की नाही थांब तुला 2 धपाटे देते हा. पण आईचं प्रेम असं असतं ना की कधीतरी नाश्त्यामध्ये हे अशा पद्धतीचंही धपाटे आपल्याला खायला घालते नाही. आता एक बाजू आपण बघूया तयार झाली आहे. जरा उलथाणने आपण ती पलटवून घेऊयात. बघा आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊ छान. असे चांगले ब्राउनिश करून घ्यायचे, जरा कडक कसे झाले पाहिजे. आणि हे तांदळाचं पीठ याच्यामध्ये असल्यामुळे काय होतं की खरपूसपणा जास्त येतो याच्यामध्ये. बघा दोन्ही बाजूने हे छान करू शकतो. जरा असं तुम्हाला वाटलं तुम्ही कडा दाबून घ्या, अजून आतला पण भाग हा चांगला शेकून निघतो. अतिशय पौष्टिक सर्व पीठ एकत्र असल्यामुळे उपयुक्त असा हा आपल्याला थालीपीठाचा प्रकार इथे करायला मिळणार आहे. आणि फार सुंदर असे थालीपीठ आपले इथे तयार झालेत. बघा आता काही थालीपीठं मी इथे तयार करून घेतलेली आहेत. तर हे प्रवासामध्ये सुद्धा जर तुम्हाला न्यायचे झाले तर हे टिकायला आहेत. मुलांना सकाळी टिफिनला द्यायचं असेल तेव्हाही तयार आहे. रात्रीच्या जेवणासाठी तर हमखास घेऊ शकता. पण आता याचा आस्वाद कसा घ्यायचा बघा, एक तर तुम्ही टोमॅटो केचपचा यूज करा, किंवा तुम्हाला वाटलं तुम्ही लोण्याचा गोळा त्याच्यावर ठेवून ताव मारू शकता.
नाही तर मग तुपाचा वापर करू शकता. मस्त गावरान तुपाची धार टाकायची आणि थालीपीठं खायची. मी इथे काय केलंय, दही ठेवलेलं आहे. चला तर आता हे बघा, तुम्ही करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. आपल्या लाडक्या साधनाच किचनला धन्यवाद.